नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर हा कुठला पक्षी आहे मला माहिती नाही. चिमणीपेक्षा पण छोटासा एवढूसा जीव आहे पण त्याचा आवाज इतका आहे ना आणि इतका गोड आवाज आहे ना, खूप छान वाटतं त्याला ऐकायला. तर असे खूप वेगवेगळे पक्षी येतात आणि खूप भारी वाटतं, की आपल्याकडे जसे काही पाहुणे येतात ना वेगवेगळे, तसे हे पक्षी येतात. आणि पक्ष्यांचा आवाज ही एक प्रकारची ना थेरपीच मला वाटते, की जे आपल्या डोक्याला खूप रिलॅक्सेशन देते. तर आता सध्या मी जे योगाचं फॉलो करते, जे मी तुम्हाला मागच्या वेळेलासुद्धा दाखवलं होतं, तर तिथून आपल्या शरीराला डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी आपण चहा घेण्याच्या आधी एक हर्बल टी घेतला पाहिजे. तर तसं संपूर्ण आठवडाभर एक रोज वेगवेगळ्या प्रकारचा हर्बल टी ते आम्हाला सांगतात. तर आज जे सांगितलं होतं ते म्हणजे की जिरं आणि आपली जी बडीशेप असते ना, ती साध्या पाण्यामध्ये फक्त 5 मिनिटं छान उकळू द्यायची आणि मग ते पाणी आपण प्यायचं. अगदी म्हणजे थोडंसं असं हलकं गरमच प्यायचं, एकदम थंड करून प्यायचं नाही. यामुळे काय होतं आपल्या शरीरातले जे पण टॉक्सिक्स असतात ना, तर ते टॉक्सिन्स बाहेर पडायला यातून मदत होते. नाहीतर एरवी आपली सकाळची सुरुवात होते आपली चहाने आणि चहासोबतच्या इतर गोष्टींनी. तर आजची सुरुवात ही खूप छान हेल्दी आणि मस्त झालेली आहे. तर दिवसभराचं आपलं सकाळी उठल्यापासूनचं तेच रुटीन असतं. सकाळी उठा, टिफिन बनवा, म्हणजे जेवण, सकाळी नाश्ता काय करायचा, दुपारचं जेवण काय करायचं, संध्याकाळचं जेवण काय करायचं, ह्याच्यामध्येच आपण इतके अडकून गेलेलो असतो, की बाकीच्या इतर काही गोष्टींकडे आपण कधी-कधी तेवढं पाहिजे तेवढं लक्ष देत नाही. इव्हन स्वतःकडे जेवढं दिलं पाहिजे तेवढं आपण लक्ष देत नाही. तर ह्या सगळ्या घरातल्या कामांसोबतच आपण आपल्या तब्येतीकडे, आपल्या हेल्थकडे लक्ष देणं तेवढंच महत्त्वाचं आहे. प्लस घरातल्या ज्या काही इतर गोष्टी असतात, म्हणजे आर्थिक गोष्टी असतात. असं नाही आहे, की एक म्हणजे आपले नवरोबा कामावर जातात, ते कामावर म्हणजे ते पैसे कमवतात, तर त्यांनीच फक्त त्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, असं नाही आहे. बघा, घरातली गृहिणी जी असते ना, रात्रीची एवढीशी भाजी जरी राहिली, तरी ती भाजी दुसऱ्या दिवशी कशी वापरात आणायची, कशी संपवायची किंवा फ्रिजमध्ये काही जेवण असेल, तर ते संपलं पाहिजे. त्याचं नियोजन कसं करायचं, काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी जर ती प्लॅन करू शकते व्यवस्थित, तर पैशांच्या बाबतीतसुद्धाही ती खूप छान प्रकारे निर्णय घेऊ शकते. फक्त आपल्याला आपल्यामधला जो एक आत्मविश्वास आहे ना, तो जागृत करण्याची खूप गरज असते. रोजच्या व्यवहारातल्या अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टी ज्यांना येत नसतील त्यांनी शिकून घेतल्या पाहिजेत. म्हणजे अगदी बँकेतून पैसे कसे काढायचे, ATMमधून पैसे कसे काढायचे, ते पैसे कसे सांभाळून ठेवायचे. फक्त आपल्याला महिन्याला काही पैसे खर्चायला दिले जातात आणि त्याच्यातच आपण सगळं नियोजन करत असतो. त्यामधून सुद्धा लेडीज सेव्हिंग्ज करत असतात. तर जेव्हा पूर्ण महिन्याचा बजेट समजा आपल्याला डिस्कस करायचा असेल किंवा सांभाळायचा असेल, तर तो कशाप्रकारे सांभाळला गेला पाहिजे, त्यातून किती पैसे वाचवले गेले पाहिजे, ही सगळी जी नियोजनाची कामं आहेत ना, मला असं वाटतं की खरंच महिला खूप चांगल्या प्रकारे करू शकतात. तर हा जो बिड्याचा डोशाचा तवा मागवला होता, तर 2-3 ताईंनी विचारलं होतं, की "ताई तू वापरलास का? आम्ही पण मागवलाय." तर वस्तू बघा, आपल्याला वस्तू मागवेपर्यंत धीर नसतो, पण वापरायला मग नंतर आपल्याला मुहूर्त निघत नाही. तर म्हणून डोशाचं पीठच म्हणजे मागवलं नव्हतं किंवा बनवलं नव्हतं. तर म्हणून आता मी आज वापरणार आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू. सगळ्यात पहिले नवीन कुठलंही भांडं आणलं, तर त्याला जो स्टिकर लागलेला असतो ना, तो कधी काढायचा. निघत नसेल तर थोडंसं भांडं गरम करायचं आणि मग अगदी इझिली तो स्टिकर निघून जातो. तर हा जो बिडाचा तवा आहे ना, अशा प्रकारचे तवे वॉश करताना डायरेक्ट जो आपला नेहमीची जी घासणी असते त्याने आपण अजिबात घासायचं नाही. त्यामुळे तवा लवकर झिजू शकतो आणि त्यामुळे खराब होऊ शकतो. तर अशा प्रकारचे जे सॉफ्ट घासायचे ज्या घासणी असतात ना, त्यानेच हा क्लीन करायचा मस्त. आणि तेलाचे डाग म्हणजे तेल जरी ह्याला राहिलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे, कारण बिडाच्या तव्याला ना तेल लावूनच ठेवावं लागतं, तरच तो तवा व्यवस्थित राहतो. आणि सुरुवातीला ना तवा जास्तीत जास्त तेल ॲब्झॉर्ब करून घेतो आणि मग तो त्याचं जे टेक्स्चर आहे ते चांगलं राहतं. तर बघा, आता मी स्वच्छ धुवून घेतला आहे. धुतानासुद्धा एक काळजी घ्या, की बोरिंगचं पाणी शक्यतो टाळा. कारण काय होतं, बोरिंगच्या पाण्यामध्ये ऑलरेडी क्षार असतात आणि मग ते ह्या बिडाच्या तव्यासोबत जर मिक्स झाले, की मग लवकर तव्याला जी गंज लागते ना, तर तो गंज लवकर लागायला लागतो.
तर म्हणून शक्यतो आपलं जे प्यायचं पाणी असतं ना, तर त्या पाण्यानेच म्हणजे म्युन्सिपाल्टीच्या पाण्यानेच छान स्वच्छ करा. तर आता याच्यावरती मी तेल व्यवस्थित पूर्ण संपूर्ण तव्याला, कारण पहिल्यांदा तवा यूज करते, तर तेल पूर्ण छान असं लावून घ्यायचं तव्याला. समजा ह्याला सीझनिंग करायचं असतं, तर मग आपल्याला संपूर्ण ते कांदा त्याच्यावर भाजा, खोबरं भाजा किंवा त्याला हळद लावा, असं खूप काही प्रकार करावे लागतात. पण तसं करण्याची ह्याला गरज नाही आहे, हा प्री सीझन आहे. फक्त ह्याला थोडंसं असं हे छान तेल लावून ठेवायचं आणि बघा अशा प्रकारे टिश्यू पेपरने किंवा कपड्याने तुम्ही असं पुसून घ्या. बघा सगळी त्याला जी गंज लागलेली असते ना, ती सगळी गंज या तेलासोबत बघा टिश्यू पेपरला सगळी जमा होते. आणि त्यानंतर पुन्हा दुसरा स्वच्छ एक छान टिश्यू पेपर घ्यायचा आहे नवीन आणि पुन्हा एकदा व्यवस्थित संपूर्ण पुसून घ्यायचं आहे. म्हणजे जी पण गंज असते ना, फक्त घासलं तरी निघत नाही. बघा तेल लावलं आहे तरीसुद्धा त्याला जी रस्ट पकडलेली आहे, तर ती तेलासोबत निघून येते. दुसरा टिश्यू पेपर घेतल्यानंतर थोडंसं कमी निघायला लागतं. तर चला आता मी तुम्हाला छान याच्यावरती डोसा बनवून दाखवते. तर पहिल्या डोशाचा आपण हा असा श्री गणेशा करणार आहोत. आणि नेहमीप्रमाणे बघा जसं पहिल्यांदा आपण काही करायला जातो तर आपल्याला जमतं का? तितकं छान जमत नाही. तसंच या बिचाऱ्या तव्याचं आहे. त्यालासुद्धा पहिल्यांदा डोसा बनवला तर त्याला काही कळलंच नसेल आणि डोसा बघा कसा झाला आहे. तर होतं असं जेव्हा पण आपण आणि तवा म्हणजे डोशाचा तवा भरपूर वेळा असं होतं की फर्स्ट जो आपण डोसा बनवतो ना, तो कधी-कधी असा होतो, व्यवस्थित होत नाही. आणि नंतर मग जेव्हा तवा तापायला लागतो छान मस्त, तर तेव्हा मग त्याच्यावरती छान डोसे होतात. तर पहिला डोसा असाच काढायचा. मग मी हा डोसा असाच काढला आणि नंतर छान पक्ष्यांना खायला घातला. तर थोडा वेळ होऊ द्यायचा. ह्या तव्याची तुम्हाला एक गोष्ट सांगते की ह्याला ना गॅस मोठाच ठेवायचा थोडासा. म्हणजे तो छान असा तवा हे होत राहिला ना, गरम होत राहिला ना चांगला, की मग त्याच्यावरती डोसे मस्त होतात. आणि जे आपण म्हणतो ना खरंच, की भिडाचा डोसा म्हणजे भिडाच्या डोशाचा तवा, तर खरंच येते, की याच्यामध्ये जे फरक काय असतो, की आपल्या डोस्याला ना खूप छान जाळी पडते. आता बघा हा पहिलाच डोसा काढलाय, पण तरी पण त्याच्यावरती तुम्हाला तो क्रिस्प किंवा ती जाळी दिसत असेल, की डोश्यावर कशी जाळी पडते. तर ते किती मस्त जे आपण डोसा घेतो किंवा बाहेरून डोसा घेतो, तर तेव्हा त्यांचा हात बघा किती बसलेला असतो. अगदी फटाफट असे मस्त मोठे-मोठे पातळ-पातळ डोसे बनवतात. तर मी तसा प्रयत्न करते थोडाफार. पण आता सध्या नवीन आहे ना तवा, म्हणून मी हळू-हळू करण्याचा प्रयत्न करते. तर चला आता पहिला डोसा तर आपला गेलेला आहे वाया. तर आता आपण परत पुन्हा प्रयत्न करणार आहोत, हार नाही मानेंगे. आणि मग आता पुन्हा डोश्याचं पीठ मी आता टाकलेलं आहे आणि आता व्यवस्थित आपला डोसा हा तयार झालेला आहे छानपैकी. आणि असा डोसा व्यवस्थित तयार होतो तेव्हा आपल्यालासुद्धा बरं वाटतं, की छान डोसे छान होत आहेत. तर अजून अजून थांबा. अजून 1-2 डोसे आपल्याला करून बघायचे आहेत. तर आता ह्याच्यावरती तुम्ही छान बटर टाका किंवा तुम्ही काही जण छान स्टफिंग टाकतात त्याच्यामध्ये, म्हणजे कोथिंबीर, कांदा, टोमॅटो असं जेव्हा उत्तप्पा टाईप बनवतात तसंही बनवू शकतो. तर बघा गॅस आहे ना मोठा ठेवला ना, तर खालून छान जाळीदार बनतो आणि थोडा वेळ ठेवावं लागतं. मग ते छान हे होतं, डोसा मस्त होतो. पण छान डोसे होतायत. ज्यांनी ताईंनी तवा घेतला आहे माझं बघून, तर तुम्ही नक्कीच असे छान-छान डोसे याच्यावरती बनवू शकता. तर बघा आता हळू तवा आता शिकलेला आहे, की डोसा कसा झाला पाहिजे आणि आता आपले डोसे खूप मस्त-मस्त बनतात. अगदी मस्त जाळीदार आणि क्रिस्पी असे छान डोसे बघा तयार होतात. तर तवा सीझनिंग म्हणजे तवा तयार व्हायला थोडासा वेळ लागतो. पण एकदा तयार झाला ना, की बघा तुम्हाला दिसत असेल, की डोस्यावरती किती जाळी पडलेली आहे. आणि ती जेवढी जाळी पडते ना, तेवढा तो डोसा जो आहे तो कुरकुरीत आणि क्रिस्पी होतो. तर हे थोडेसे मी जाडे टाकते म्हणून ते असे होत आहेत. आणखीन पातळ डोसा टाकला ना, तर आणखीन भारी तयार होईल. तर आता माझे सगळे डोसे करून झालेत आणि त्यानंतर तवा हा ठेवताना कशाप्रकारे ठेवायचा तो पण मी तुम्हाला दाखवते, की बघा तवा घासला आहे तरी पण त्याच्यावरती तुम्हाला रस्ट दिसत असेल. जर तुम्ही असाच हा तवा ठेवून दिला ना, तर ह्याच्यावरती खूप ही गंज जमा होत जाते आणि मग नंतर आपल्याला तो वापरता येत नाही तवा. तर तसं नाही करायचं. तवा कधीही हा ठेवताना संपूर्ण तव्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं, मागून, पुढून, साईडने सगळीकडून तेल लावून घ्यायचं. म्हणजे तो तेल लागलेला राहील ना, तर त्याला गंज पकडत नाही.
आणि त्यानंतर पुन्हा जसं नेक्स्ट टाईम तुम्ही यूज करणार, तर आत्ता कसं मी केलं सुरुवातीला तसंच व्यवस्थित छान तेल लावून हे करून घ्यायचं, सेट करून घ्यायचं. आणि आता अशा प्रकारे प्लास्टिकची जी कॅरी बॅग म्हणजे बॅग येते ना, त्याच्यामध्ये घालून तो मग आतमध्ये ठेवून द्यायचा तुमच्या नेहमीच्या कुठे जागेवरती. त्यामुळे काय होतं की हवा लागत नाही जास्त तव्याला आणि अ, आपला तवा छान व्यवस्थित राहतो. तर तुम्ही म्हणत असाल की हे मी काय करते? तर हे चाललं आहे जे मंथली आपलं जे फायनान्शियल आपले जे बॅलन्सेस असतात, म्हणजे मंथली आपलं जे बजेट असतं, तर त्याचं थोडंसं काही ना काही लिहून ठेवते, म्हणजे लक्षात राहतं. नाही तर नंतर मग अचानक आपण सगळं कॅल्क्युलेट करायला बसलो तर होत नाही. तर बऱ्याच ह्या अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे घरामध्ये आपल्या बरेच वादविवाद होत असतात. किंवा एक मूळ कारण मी तुम्हाला सांगेन की काही जणांना त्याचा रागही येऊ शकतो, पण खरंच ती खूप खरी गोष्ट आहे की एक आपण म्हणतात ना की वास्तुशास्त्र किंवा शास्त्रीय दृष्ट्या जर तुम्ही बघायला गेलात तर आज एवढं नाही, पण आधीपासून म्हणजे स्त्रीला या बाबतीत खूप कमी लेखलं जातं की आर्थिकदृष्ट्या ती चांगले डिसिजन घेऊ शकत नाही, तिने फक्त घरच सांभाळलं पाहिजे. तर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते सगळं म्हणजे ती पुरुषांची मक्तेदारी आहे. असं म्हणत नाही आहे की सगळेच पुरुष असं म्हणतात, असे भरपूर आहेत. फॉर एक्झाम्पल माझे मिस्टर की जे मला नेहमी या गोष्टीसाठी इन्स्पिरेशन म्हणजे मोटिवेशन देत राहतात. आणि लिटरली म्हणजे कसं असलं पाहिजे, जसं आमचं सध्या आहे तसंच मी तुम्हाला सांगते की घरामध्ये तुमच्या घरामध्ये जो पैसा येतो, जी लक्ष्मी येते, तर ती लक्ष्मी स्वरूप म्हणजे तुमच्या घरातली जी मुख्य स्त्री असते, तर ती लक्ष्मी स्वरूपच असते. जर तुम्ही तुमच्या घरातल्या मुख्य स्त्रीलाच जर तुम्ही आदर देत नसाल, जर तुम्ही तिच्यावर तेवढा विश्वास ठेवत नसाल, म्हणजेच काय होतं की कुठेतरी तिला तुम्ही कमी लेखताय आणि त्याचा जो प्रभाव असतो तो तुमच्या घरातल्या लक्ष्मीवरती, म्हणजेच तुमच्या घरामध्ये जे पैसा पाणी येत असतं तर त्याच्यावरती कुठे ना कुठे तो होत असतो. तर असं म्हणत नाही आहे की सगळंच त्यांच्या हातामध्ये देऊन टाकायचं. पण बघा, जोपर्यंत आपण एखाद्या गोष्टीची जबाबदारी देत नाही, तोपर्यंत समोरचा माणूससुद्धा ते करायला शिकत नाही. आधीपासून कधीच काही केलेलं नसतं आणि अचानक अशा प्रकारे जर हातामध्ये पडलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला अशी गोष्ट व्हायला नको, पण तरी मी तुम्हाला सांगते की आजकाल एक तर आपला म्हणजे कोणाचाच आजकाल वयोमानानुसार कोणाचाही भरोसा नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की एखादी स्त्री समजा आधीपासून काहीच तिने कसलाच आर्थिकदृष्ट्या कसलेच व्यवहार काहीच बघितलेलंच नसेल, की अशाही स्त्रिया आहेत की ज्यांना आपला नवऱ्याला किती पगार आहे हे सुद्धा माहिती नाही. आता ज्या स्त्रिया स्वतः इंडिपेंडेंट आहेत, तर त्या म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मॅनेज करू शकतात. त्या जरी नवऱ्याचा पगार नाही हातात आला किंवा काय, पण तरी स्वतःच्या इन्कममध्ये त्या बऱ्याच गोष्टी इन्व्हेस्टमेंट करू शकतात. स्वतःला काय पाहिजे ते खर्च पाणी करू शकतात, बघू शकतात. पण अशा स्त्रियांबद्दल बोलते की ज्या टोटली घरी असतात. काही जणी स्वतःचा काही व्यवसाय वगैरे करतात, त्यातून त्यांना इन्कम येतं. पण काही जण अगदीच काहीच नाही, फक्त घरातच असतात दिवसभर. पण फक्त घरात असणं हा शब्द खूप चुकीचा आहे. दिवसभर ती स्त्री संपूर्ण घरासाठी राब-राब राबत असते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाचं खाणं, पिणं, भांडी, कपडे सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही कॅल्क्युलेट करा ना, की आज जर तुम्ही कामांसाठी जेव्हा तुम्ही बाई लावता, एका म्हणजे झाडू, लादी, भांडी, कपडे, तर तिला किती पगार द्यावा लागतो. जेवण बनवण्यासाठी, स्वयंपाकासाठी जर कुठली बाई लावली, तर तिला किती पैसे द्यावे लागतात. तर त्या व्यक्ती ते काम आणखीन तितक्याच आत्मीयतेने करेल असंही नाही आहे. पण घरातली जी स्त्री असते, ती दिवसभर अगदी मनापासून ह्या सगळ्या गोष्टी करत असते. पण शेवटी तिला रिटर्न्स काय मिळत असतात त्याच्या बाबतीत, त्यांना म्हणजे खूप कमीच लेखलं जातं. म्हणजे जो व्यक्ती पैसा कमवतो फक्त तोच खूप महत्त्वाचा आहे आणि बाकी जो दिवसभर राब-राब राबतोय त्याला जितकं पाहिजे ना तितकं इम्पॉर्टन्स दिलं जात नाही. तर असं नाही व्हायला पाहिजे. तुम्ही ऑब्झर्व करा, तुम्ही ज्या घरामध्ये स्त्रीला खूप छान वागणूक दिली जाते, तिला आदर दिला जातो, त्या घरामध्ये नेहमी म्हणजे लक्ष्मी मातेचं पाऊल नेहमी असणार. तिथे लक्ष्मी माता कधीच रागवत नाही.
हां, बाकीच्या गोष्टीसुद्धा असतात. तुमचे कर्म असतात, तुमचं प्रारब्ध असतं, सगळ्या गोष्टी असतात. पण ही एक मेन गोष्ट आहे, की जी व्यक्ती घरातल्या लक्ष्मीला महत्त्व देते ना, त्याच्या घरामध्ये लक्ष्मी माता ही नेहमी प्रसन्न राहते. हा माझा अनुभव आहे. आता मला माहिती नाही, की तुमचं या बाबतीत काय मत असेल. पण मला ह्यातून लेडीजला, माझ्या ज्या ताई आहेत, की ज्या काहीच व्यवहाराच्या गोष्टी बघत नाहीत, संपूर्णपणे म्हणजे दुसऱ्यांवर डिपेंड राहतात प्रत्येक गोष्टीसाठी, तर त्यांना मला सांगायचं की भले तुम्ही कधी व्यवहार केला नसेल, पण आधीच्या अशाही काही स्त्रिया होत्या की त्या शिकलेल्या सुद्धा नव्हत्या, अशिक्षित स्त्रिया होत्या, पण तरीही त्या घराचा व्यवहार चालवत होत्या. निदान आपल्या नवऱ्याला किती पगार आहे, किंवा काही लोकांना मला हेच कळत नाही की एकमेकांमध्ये म्हणजे नवरा बायकोंमध्ये आपल्याला नवऱ्याला किती पगार आहे, किती खर्च होतो, कसा कसा खर्च होतो, हे सांगण्यामध्ये म्हणजे का लाज बाळगायला पाहिजे, किंवा का कुठल्या गोष्टीची तमा बाळगायला पाहिजे. आपण संसाराचा जो गाडा आहे तो दोघं एकत्र करत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही समोरच्याला व्यवस्थित सांगणार नाही, एक्सप्लेन करणार नाही, तोपर्यंत समोरच्या व्यक्तीला सुद्धा त्याची झळ पोचत नाही. समजा नवरा फक्त पगार कमवून आणतोय, त्यातले काही पैसे महिन्याचे बायकोला देतोय, आणि बायकोला ह्या गोष्टीची अजिबात जर भणकच नसेल की किती पैसे आपले घरासाठी लोनमध्ये जातात, किती पैसे कशासाठी खर्च होतात, मग तिला तर एखाद्याला कसं आहे, ज्याला काही कधी मिळत नाही, मग त्याला थोडंसं काय मिळालं, मग त्याला मी काय करू आणि काय नाही असं होऊन जातं. आणि मग नवरोबांना असं वाटतं की अरे ह्यांना दिलं की हे नुसते शॉपिंग आणि खर्चच करत राहतात. पण तसं नसतं. त्या व्यक्तीला जेव्हा ती जबाबदारी दिली जाईल ना, तेव्हा बघा ती व्यक्ती कशी जबाबदारी पार पाडेल. घरातली जी गृहिणी असते ती अगदी स्वयंपाकघरात एवढी-एवढीशी गोष्टसुद्धा कशी वाचवून वापरली जाते, कशी वापरावी, हे सगळं तिला नॉलेज असतं. तर मग ती स्त्री पैसे का नाही व्यवस्थित वापरू शकत? म्हणून दोघांनीही याच्यामध्ये समजदारी दाखवणं, दोघांमध्ये एकमेकांमध्ये ट्रान्सपरन्सी असणं हे खूप गरजेचं असतं. कारण बघा, नवरा कमवतो म्हणजे आता तर ती सिच्युएशन खूप बदलली आहे. आता दोघं जण कमवतात, दोघं जण, तरीही मी असेही कपल्स बघितलेत, की दोघं जण जरी कमवत असले, तरी दोघांनाही एकमेकांचा जो पगार आहे तो माझा पगार आणि तुझा पगार, माझे पैसे, तुझे पैसे, असं म्हणजे केलं जातं. तर मला असं वाटतं की तसं खरंच नसावं. दोघांनी इक्वली, आता आमच्यामध्ये जी गोष्ट चालते ती मी तुम्हाला सांगते, की कधीही त्यांचा पगार किंवा माझे पैसे किंवा त्यांचे पैसे असा आम्ही कधीच विचार करत नाही. जो व्यक्ती व्यवस्थित ते गोष्ट हँडल करू शकतो, फायनान्शियली व्यवस्थित डिसिजन्स घेऊ शकतो, तर कोणीही ते करण्यात काय हरकत नाही आहे. की म्हणजे नवरा कमवतोय आणि समजा बायको त्या गोष्टी हँडल करते, तर त्यात नवऱ्याला कुठेच कसला कमीपणा वाटायला नाही पाहिजे. किंवा बायकोला काही येत नसेल आणि नवरा जर त्या गोष्टी हँडल करतोय, तर ती तसं वाटून घेतच नाही त्यावेळेला. पण तरीही तिलाही तसं वाटायला नको. तिनेही जे 2 पैसे आपल्याकडे येतात ते सांभाळून वापरायला पाहिजे, जबाबदारीने वापरायला पाहिजे. प्लस दुसरी गोष्ट जी ह्याच्यात सांगायची होती म्हणजे की बघा, आजकाल आपल्या लाईफचा कोणाचाही भरोसा नसतो. तर जरी कुठलीही व्यक्ती, नवरा म्हणा किंवा बायको म्हणा, कोणी समजा अचानक आपल्या आयुष्यातून निघून गेलं, तर जी व्यक्ती पाठीमागे राहते तिला समजा त्या गोष्टीचा गंधच नसेल, की किती पगार म्हणजे किती पैसे येतात महिन्याला, त्यातून किती आपल्याला घराचं लोन द्यावं लागतं, किती काही देणी असतात, घरातला खर्च कसा चालतो, कुठे-कुठे काय इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेल्या आहेत, कुठे कोणाचं काय देणं आहे, कुठे कोणाकडून काही घेणं आहे, हे जर माहीतच नसेल, अचानक जर आपल्याला काही झालं, तर मग जी आपल्या मागे जी व्यक्ती राहते, ती ते कसं मॅनेज करेल सगळं? हा विचार म्हणजे कधी कोणी केलाय का तुम्ही? तर म्हणून निदान आपल्या जवळची, सगळ्यात जवळची जी व्यक्ती असते ती म्हणजे आपण दोघं एकमेकांसाठी असतो. तर आपल्या एकमेकांमध्ये जेवढी व्यवहाराच्या बाबतीत जेवढी ट्रान्सपरन्सी असेल ना, तेवढे आपले व्यवहार क्लिअर राहतात. कारण तुम्ही काही चुकीचं केलं तर समोरचा रोखणारा असतो. तिने काही चुकीचं केलं तर तुम्ही रोखणारे असतात. अशामुळे काय होतं ना, दोन्ही आपले जे खर्च किंवा ज्याही गोष्टी असतात, आणि दोघांपैकी एक जण असा असतोच बघा तुम्ही, एक जण सांभाळणारा असतो, एक जण खर्च करणारा असतो, असे असतात. पण खर्च करणाऱ्याला पण जर सांभाळणाऱ्याने रोखलं ना, तर तोही थांबतो. त्यालाही कुठेतरी हळूहळू कळायला लागतं. पण ते कळण्यासाठी तुम्ही जर त्याला रिअलाइजच नाही करून दिलं, तुम्ही त्यांना सांगितलंच नाही की महिन्याला आपल्याला किती पैसे येतात, आपले किती खर्च होतात, आपण त्यातून किती सेव्हिंग करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी जर एकमेकांसोबत व्यवस्थित डिस्कस केल्या ना,
तर मी सांगते की तुमचं जे बजेटिंग आहे ना महिन्याचं, ते खूप छान जाईल. कारण अर्ध्यापेक्षा जास्त वाद ना मला वाटतं ह्या गोष्टींमुळे खूप होतात घरांमध्ये, की म्हणजे पैसे दिले जातात बायकांना, मग ते त्यांना पुरत नाहीत किंवा मग लपवा-छपवी सुरू होते त्याच्यामधून पैशांची वगैरे. किंवा असेही बरेच प्रकार आहेत, की जे पुरुष मंडळी आहेत, तर कधी-कधी त्यांचे सुद्धा व्यवहार कधी-कधी बरोबर नसतात. काही व्यसनाच्या आहारी गेलेले असतात. ते व्यवहाराची पूर्ण वाट लावतात. म्हणजे कोणालाही पैसे देणं, कोणाकडूनही उधार घेणं किंवा काय बऱ्याच गोष्टी आणि त्याच्यामध्ये चांगल्यात चांगला माणूस कसा फसत जाईल हे सांगता येत नाही. तर त्यावेळेला जर तुमचा जो बेटर हाल्फ आहे, त्यांना जर ह्या गोष्टी कळत असतील, तर ते कुठेतरी तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा कुठेतरी त्यावर आळा बसू शकतो. म्हणून आपला संसार कसा व्यवस्थित चालला पाहिजे, जर आपल्याकडे जी महिन्याची जी लक्ष्मी येते, ती जर आपण व्यवस्थित वापरली नाही, तर आपले सगळेच पुढचे मार्ग आहेत ना, ते डिस्टर्ब होत जातात. लक्ष्मी येऊनही बघते आणि जाऊनही बघते. तर म्हणून आपले जे व्यवहार आहेत ते व्यवस्थित चालावे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जी इन्कम आपण कमवतो ना, तर ती खरंच प्रामाणिकपणे आणि इमानदारीने आणि मेहनतीने कमवावी. म्हणजे तो पैसा आपल्याकडे जास्तीत जास्त काळ टिकतो. जो पैसा दुसऱ्याला त्रास देऊन, दुसऱ्याला फसवून किंवा अशा चुकीच्या हेतूने करून जो पैसा कमवला जातो ना, तो कधीच आपल्याकडे दीर्घकाळ टिकत नाही. मग तो कुठल्या ना कुठल्या मार्गाने तो आपल्याकडून निघून जातो आणि त्यामुळे आपल्याला सुद्धा अनेक चुकीच्या गोष्टी भोगाव्या लागतात. तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये आणि आपला जो महिन्याचा बजेट आहे किंवा आपला ओव्हरऑल जो सगळा बजेटिंग आहे तो व्यवस्थित पार पडावा. म्हणून आपल्या दोघांमध्ये ट्रान्सपरन्सी असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आर्थिकदृष्ट्या. मला तरी असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही छोटीशी गोष्ट होती, म्हणजे छोटीशी एक माझा थॉट होता, की खरंच लेडीजला ह्या गोष्टीचा अवेअरनेस असला पाहिजे, की आपल्या घरात किती इन्कम येते आणि त्यातून किती खर्च होतात, किती वाचतात, किती वाचवता येतील. हे जर आपण एकमेकांमध्ये बसून जर आपण ह्याची छान सांगड घातली ना, तर आपल्या घरात जे हे आर्थिक गोष्टींमधून जे वादविवाद निर्माण होतात किंवा ज्यातून परिस्थिती अगदीच लयाला जाते, तर अशा गोष्टी आपण नक्कीच टाळू शकतो. तर जर व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करा. आणखीन तुम्हाला वाटत असेल, की ह्याच्यावरती आणखीन छान डिटेलमध्ये आपण काही आणखीन डिस्कस करू, कशाप्रकारे काय करायचं, तर ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.